चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिफिक्स म्हणजे काय ते त्या ठिकाणी पाहूया. प्रिफिक्स म्हणजे अ प्रिफिक्स इज अ वर्ड पार्ट ॲडेड टू द बिगिनिंग ऑफ अ वर्ड टू क्रिएट न्यू मिनिंग. म्हणजे रूट वर्डच्या पूर्वी म्हणजे मूळ शब्दाच्या पूर्वी काही लेटर ॲड झाल्यानंतर जो मिनिंगफुल वर्ड तयार होतो त्या वर्डला प्रिफिक्स असं त्या ठिकाणी म्हणतात. प्री म्हणजे पूर्वी, बिगिनिंग ऑफ द वर्ड, ॲडेड सम लेटर, शब्दाच्या सुरुवातीला काही लेटर ॲड केल्यानंतर जो नवीन मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या वर्डला प्रिफिक्स असं त्या ठिकाणी म्हणतात. द स्पेलिंग ऑफ बेस वर्ड नेव्हर चेंज. तर बेस वर्ड जो असतो किंवा जो रूट वर्ड आहे त्या रूट वर्डच्या स्पेलिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस होत नाही किंवा बदल होत नाही. त्या वर्डची स्पेलिंग ॲज इट इज तशीच राहते. त्यापूर्वी काही लेटर ॲड होतात आणि लेटर ॲड झाल्यानंतर एक नवीन मिनिंगफुल वर्ड तयार होतो. त्या वर्डला प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग असं त्या ठिकाणी म्हणतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूया. फॉर एक्झाम्पल हॅपी. पहा, हॅपी हा बेस वर्ड आहे. पहा, म्हणजे हा रूट वर्ड आहे. या रूट वर्डच्या सुरुवातीला आपण अन UN हे लेटर ॲड केले आणि त्याच्यानंतर तो रूट वर्ड ॲज इट इज तसा लिहिला. पहा, अन त्यानंतर हॅपी हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. हॅपी त्याच्या अगोदर पण UN हे दोन लेटर ॲड केले अन, आणि त्यापासून अनहॅपी हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. म्हणजे हॅपी हा रूट वर्ड आहे, हा बेस वर्ड आहे. त्या रूट वर्डच्या पूर्वी बिगिनिंग ऑफ द लेटर, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला काही लेटर ॲड केल्यानंतर एक नवीन मिनिंगफुल वर्ड तयार झाला, अनहॅपी. फॉर एक्झाम्पल एबल. पहा, एबल हा रूट वर्ड आहे. आता त्यापूर्वी UN अनएबल UN ॲड केल्यानंतर अनएबल हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर आहे अरेंज. अरेंज हा रूट वर्ड आहे. त्यापूर्वी आपण RE रिअरेंज, RE हे लेटर ॲड केले. रिअरेंज हा मिनिंगफुल वर्ड त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे हा रिअरेंज हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. नेक्स्ट एक्झाम्पल लॉक. LOCK. लॉक हा बेस वर्ड आहे. त्यापूर्वी LOCK UN लेटर ॲड केले. अनलॉक हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी क्रिएट झाला. क्वालिफाईड. क्वालिफाय हा बेस वर्ड आहे. पहा, क्वालिफाय हा बेस वर्ड आहे. आता त्यापूर्वी आपण त्या ठिकाणी DISQUA क्वालिफाय, DIS लेटर ॲड केले रूट वर्डच्या पूर्वी. डिस्क्वालिफाय हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी क्रिएट झाला. त्यानंतर क्लीन. क्लीन हा रूट वर्ड आहे. पहा, क्लीन हा रूट वर्ड पासून आपण प्रिफिक्स वर्ड तयार करू शकतो. UN अनक्लीन. पहा, UN ॲड केलं त्यानंतर अनक्लीन हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड हा रूट वर्ड आहे. पहा, बेस वर्ड आहे. त्यापूर्वी आपण मिस MIS मिस अंडरस्टँड, मिस अंडरस्टँड. अंडरस्टँड हा रूट वर्ड आहे. त्यापूर्वी आपण MIS मिस लेटर ॲड केले आणि त्यापासून मिस अंडरस्टँड हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर आहे पॉसिबल. पॉसिबल हा रूट वर्ड आहे. पहा, रूट वर्डच्या पूर्वी IM इम्पॉसिबल, IM आपण लेटर ॲड केले त्यापासून इम्पॉसिबल हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. प्रिफिक्स म्हणजे काय तर रूट वर्डच्या पूर्वी काही लेटर ॲड झाल्यानंतर म्हणजे बिगिनिंग ऑफ द वर्ड ॲड सम लेटर टू क्रिएट न्यू मिनिंगफुल वर्ड, त्या वर्डला प्रिफिक्स असे त्या ठिकाणी म्हणतात, म्हणजे उपसर्ग असे त्या ठिकाणी म्हणतात. आता आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिले हॅपी हा रूट वर्ड आहे. त्यापूर्वी आपण UN हे लेटर ॲड केल्यानंतर अनहॅपी हा वर्ड तयार झाला. त्यानंतर एबल पासून अनेबल हा वर्ड तयार झाला.
अरेंज पासून रिअरेंज हा वर्ड तयार झाला. लॉक या रूट वर्ड पासून अनलॉक हा प्रिफिक्स वर्ड तयार झाला. क्वालिफाय या वर्ड पासून डिस्क्वालिफाय हा प्रिफिक्स वर्ड तयार झाला. क्लीन या रूट वर्ड पासून अनक्लीन हा प्रिफिक्स वर्ड तयार झाला. अंडरस्टँड या वर्ड पासून मिसअंडरस्टँड हा प्रिफिक्स वर्ड तयार झाला. पॉसिबल या वर्ड पासून इम्पॉसिबल हा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. आता या वर्ड मध्ये ज्यावेळेस रूट वर्डचा प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी तयार होतो त्यावेळेस हा जो बेस वर्ड आहे या बेस वर्डच्या स्पेलिंग मध्ये कुठलाही चेंजेस होत नाही किंवा बेस वर्डच्या स्पेलिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्याचं स्पेलिंग ॲज इट इज त्या ठिकाणी राहतं. फक्त त्याच्या बिगिनिंगला फक्त त्याच्या सुरुवातीला काही लेटर किंवा पार्ट ऑफ वर्ड ऍड केल्यानंतर नवीन मिनिंगफुल वर्ड तयार होतो त्याला प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी म्हणतात. इंग्लिशमध्ये अनेक प्रिफिक्स वर्ड आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एक्झाम्पल 2 मार्कासाठी याच्यावरती प्रिफिक्स वरती त्या ठिकाणी विचारलं जातं. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला बिगिनिंग ऑफ द लेटर सुरुवातीला काही लेटर ऍड केल्यानंतर नवीन मिनिंगफुल वर्ड तयार होतो त्या वर्डला प्रिफिक्स वर्ड त्या ठिकाणी म्हणतात. त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिफिक्स म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहिले. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे नवीन व्हिडिओ पहा.